सर्व हायटेक गँगचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनल टेक मॅथमध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं जे ईएसचे एमसीक्यू इम्पॉर्टंट ते आपण बघितले. 3 व्हिडिओमध्ये आपण टप्प्याटप्प्याने बघितले. पहिल्या व्हिडिओमध्ये 10, नंतर 10 आणि शेवटच्या व्हिडिओमध्ये 5 असे 25 एमसीक्यू आपण कव्हर केले. तसंच जे वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स आहे याचे सुद्धा एमसीक्यू आपण घेतलेले आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंग याचे सुद्धा एमसीक्यू आपण घेतलेले. त्या सर्व व्हिडिओची जी लिंक आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल. आता हे व्हिडिओ घ्यायची किंवा हे समजायचं तुम्हाला एवढी घाई का बरं आहे किंवा हे रिस्पॉन्स शीट वगैरे डाउनलोड करायची एवढी घाई का बरं आहे, तर सर्व मुलं मला एक सारखा प्रश्न विचारत आहे की सर जी आमची एक्झाम आहे ही एक्झाम कधी होणार आहे. तर एक्झाम जी असते आपली 2024 किंवा चालू वर्षाची म्हणा किंवा मागच्या वर्षाची म्हणा किंवा कोणत्या पण वर्षाची जी एक्झाम असेल ही आपली जुलै आणि ऑगस्ट अशा 2 महिन्यांमध्ये शेड्यूल असते. आता ती कशी असते हे समजण्यासाठी मी तुम्हाला जे 2023चा टाइम टेबल आहे हे टाइम टेबल फक्त माहिती म्हणून तुम्हाला दाखवतोय. पण तुम्ही काय करा, जुलै या महिन्यासाठी तुम्ही पूर्ण काय करा, प्रिपेअर राहा. कारण जी आपली एक्झाम आहे ही जुलैमध्येच होणार आहे. मग जुलै महिन्यापर्यंत आपल्याला जेवढे जास्त व्हिडिओ शक्य आहे, थेरी असेल, ईएस असेल, वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स असेल, इंजिनिअरिंग ड्रॉइंग असेल किंवा जे लाईव्ह लेक्चर असेल, हे असं एकत्र सर्व सेशन मिळून आपण एक्झाम पर्यंत पूर्ण त्या परीक्षेसाठी काय राहू, प्रिपेअर राहू. तुमची एक्झाम कशी होणार आहे, तर एक्झाम तुमची सीबीटी स्वरूपाची होणार आहे. सीबीटी म्हणजे काय, कम्प्युटर बेस्ड टेस्ट. त्याच्यावर पण मी एक वेगळा व्हिडिओ तुम्हाला घेऊन येणार आहे की तुमची एक्झाम कशी राहणार आहे आणि कशा प्रकारे तुम्हाला ती एक्झाम द्यायची आहे. आता सध्या तुम्हाला हे समजण्यासाठी मी 2023चा एक टाइम टेबल घेऊन आलेलो आहे. ते टाइम टेबल बघा सर, थोडं वरती करा ते. हा, वरती घ्या थोडं. हा, बघा 2023चा तुम्हाला टाइम टेबल घेऊन आलेलो आहे. त्या दिवशी काय होता, मंडे होता. डेट काय आहे, 3 जुलै. 3 जुलैला आता त्यांनी शेड्यूल केलं होतं कसलं, इंजिनिअरिंग ट्रेड प्रॅक्टिकल. म्हणजे काय, आता बघा सर्वात पहिले तुमचं काय होतं, जे ट्रेड प्रॅक्टिकल आहे हे ट्रेड प्रॅक्टिकल आपलं होत असतं, बरोबर आहे. ट्रेड प्रॅक्टिकल आणि तुमचं जे थेरीचं पेपर आहे हे दोघं वेगवेगळे होत असतात. ट्रेड प्रॅक्टिकल मध्ये तुमचा जो 250 मार्काचा पेपर असतो, किती, 250 मार्काचा. आता काही ट्रेडला त्याच्यात थोडंसं लिखाण पण करावं लागतं. काही ट्रेडला फक्त आपल्याला काय करावं लागतं, जे प्रॅक्टिकल आहे हे प्रॅक्टिकल परफॉर्म करून दाखवावं लागतं. आणि त्याचे एकूण मार्क किती असतात, तुम्हाला 250 मार्क असतात. तुम्ही जर तुमची जी डेली डायरी बघितली तर डेली डायरीच्या पहिल्या दुसऱ्या पानावरच तुम्हाला सर्व दिलेलं आहे की तुम्हाला सेशनल मार्क, फॉर्मेटिव्ह असेसमेंटचे किती मिळणार आहे, सीबीटीचे किती मार्क मिळणार आहे आणि ट्रेड प्रॅक्टिकलचे किती मिळणार आहे. मी तुम्हाला फक्त एक आयडिया येण्यासाठी हे शेड्यूल सांगतो. तर 3 जुलैला तेव्हा काय होती, जी आपली प्रॅक्टिकल एक्झाम होती ती होती. त्यानंतर जे आपले सीबीटी वगैरे जे पेपर होते हे झाल्यानंतर आपली सीबीटी एक्झाम होते, काय, ट्रेड प्रॅक्टिकल झाल्यानंतर. आता समजा जुलै महिन्यात आता आपला 1 जुलैला जर मंडे आला असेल तर आपली जी एक्झाम आहे ही आपण 1 जुलैला एक्सेप्ट म्हणजे आपण त्याचे अंदाज लावू शकतो की 1 जुलैला वगैरे आपली ती होऊ शकते. जर आपलं मंडे म्हणजे जो सोमवार आहे हा 5 जुलै 6 जुलै असा आला तर त्या तारखेला आपली जी एक्झाम आहे ती असू शकते. पण जुलै महिन्यात जी आपली एक्झाम आहे ही कन्फर्म असते. कोणत्या महिन्यात, जुलै महिन्यात. कोणती असते, जुलै महिन्यात प्रॅक्टिकल एक्झाम. आणि ही एक्झाम संपल्यानंतर मग आपला काय असतं, जी सीबीटी एक्झाम आहे ही सीबीटी एक्झाम असते. ठीक आहे, तर तुम्ही काय करा, फक्त शेवटपर्यंत आता टच मध्ये राहा. आपण काय करूया, जेवढे मॅक्झिमम व्हिडिओ याच्यावर घेऊन येऊ आणि मग जेवढी तुमची मला मॅक्झिमम तयारी करून घेता येईल तेवढी आपण तयारी करून घेऊया. तुम्ही कोणत्या पण ट्रेडचे जरी असले तरी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि एकूण एक अपडेट बघत राहा, व्हिडिओ बघत राहा. कारण याच्यानंतर ही प्रोसेस बरीच लंबी आहे. याच्यामध्ये आपल्याला हॉल तिकीटची सुद्धा वेगळी प्रोसेस येणार आहे. हॉल तिकीट डाउनलोड करायची, सेंटर मॅपिंगची वेगळी प्रोसेस आहे, ट्रेड प्रॅक्टिकलची वेगळी प्रोसेस आहे, सीबीटी एक्झाम वेगळी प्रोसेस आहे. तुम्ही फक्त एवढं समजून घ्या आणि तुम्ही जुलै महिन्यासाठी काय राहा, पूर्ण प्रिपेअर राहा. जुलै महिन्यात तुमची हमखास काय होणार, एक्झाम जी आहे ती एक्झाम होणार. या टाइम टेबल मध्ये एकदम मायनर असा बदल जाणार आहे. आणि ऑगस्ट महिन्यात किंवा जुलै एंडिंगला म्हणजे 20 जुलै नंतर वगैरे जी तुमची सीबीटी एक्झाम आहे ही सीबीटी एक्झाम तुमची होणार. आणि ऑगस्ट नाही, जुलै एंडिंगला झाली तर मॅक्झिमम तुमची कधी होणार, ऑगस्ट महिन्यात. त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला लेट होणार नाही. तर तुम्ही जुलै महिना पकडून चाला आणि जास्तीत जास्त एक्झामची काय करा, तयारी करा. या व्हिडिओमध्ये एवढंच. थँक्यू सो मच. थँक्यू.